आतापर्यंत आपण बघितलं की गोड खाण्याची इच्छा ही जिभेची नसून तर मेंदूची असते. तर डॉक्टर, मला असं विचारायचं की हा जो प्रोग्राम आपल्या ब्रेनमध्ये जो सेव्ह झालेला आहे तो डिलीट करता येतो का? तसं बघायला गेलं तर हो, पण अगदीच एकदम कम्प्युटरसारखं नाही. डिलीट होत नाही तर रिराईट होतं. तर अगदीच जसं आपण एखादा कम्प्युटर किंवा आपण मोबाईलवर एखादा सॉफ्टवेअर ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यावेळेस नवीन डाटा हा रिराईट केला जातो, जुना डाटा तसाच असतो. तसंच आपल्या मेंदूमध्ये होत असतं आणि त्या मेंदूच्या शक्तीला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी ही मेंदूची अशी शक्ती आहे की जी वयाच्या कोणत्याही वेळेत मेंदूला बदलू शकते. याच्यामध्ये काय केलं जातं की नवीन एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर नवीन कनेक्शन बनवले जातात आणि एखादी गोष्ट विसरायची असेल तर जुने कनेक्शन हे कमकुवत होत जातात. म्हणजे 40 वर्षाचा माणूस देखील आपली गोड खाण्याची सवय बदलू शकतो? 40 वर्षाचं तर काय, 70 वर्षाचा माणूससुद्धा आपली गोड खाण्याची सवय बदलू शकतो. इथे मेंदू वय बघत नसतो, फक्त रिपीटेड जे एक्सपिरियन्स त्याला येतात ते बघत असतो. याचं एक छोटं उदाहरण देऊन तुला सांगतो. संध्याकाळी समजा तू 7 वाजता आली आणि चहा घेतला आणि चहाबरोबर बिस्किट घेत राहिली आणि हीच सवय तू पहिले 1 दिवस, 10 दिवस, 2 महिने, 3 महिने कंटिन्यू ठेवली. परत तू 7 वाजता आली क्लिनिकमधून घरी तर तुला लगेच आठवण होईल की चहा म्हणजे बिस्किट, बरोबर. आणि समजा तू काय केलं काही दिवसानंतर की फक्त चहा घेत राहिली आणि बिस्किट घेतलं नाही, तर सुरुवातीला काय होईल की पहिले 1-2 दिवस तुला काहीतरी मिसिंगसारखं वाटेल, डोकं दुखेल, अस्वस्थ वाटेल. नंतर हळूहळू तुला सवय व्हायला लागेल आणि 10 दिवसानंतर मग तुझी जी इच्छा होती चहाबरोबर बिस्किट खाण्याची ती कमी व्हायला लागेल. आणि मग काही दिवसांनी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी फक्त तुला संध्याकाळ आली 7 वाजता आली की फक्त चहा प्यायचीच इच्छा होईल, बिस्किट कदाचित आठवणार पण नाही. हीच मेंदूची जी बदलण्याची शक्ती असते याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे क्रेविंग कमी होत नाही, ब्रेन नवीन पॅटर्न शिकतो. बरोबर. पण इथे लोक बऱ्याच वेळा चुकतात की इथे विल पॉवरचा वापर करायला जातात लोक. साखरेची सवय सोडायची असेल तर मी त्या बाबतीत असं म्हणेन की आपण एखादा पॅटर्न म्हणजे काय असतो की एक आपल्याला लागलेली सवय असते आणि जर सवयीला आपण एक इंजिन जर समजलं आणि ह्या इंजिनवर जर आपण इमर्जन्सी हे जर इंजिन चालू आहे, जोरात पळत आहे आणि याच्यावर जर आपण इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी चालवली तर किती दिवस गाडी चालवू आपण? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पाय दुखणारच आपले. म्हणजे फक्त विल पॉवर वापरून ही सवय आपण सोडू शकत नाही. तर इथे ॲक्च्युली विल पॉवरची गरज नसते, तर इथे एक आपल्याला सिस्टीमची गरज असते ही सवय सोडण्यासाठी. बरं, म्हणजे सिस्टीम म्हणजे काय नेमकं? सिस्टीम म्हणजे मी तुला एक फॉर्म्युला सांगतो, तो म्हणजे ट्रिगर, पॉज, रिप्लेस आणि रिवॉर्ड. म्हणजे एखादं उदाहरण देऊन सांगा मग. बरोबर. समजा आता संध्याकाळी तुझं 9 वाजेच्या अगोदर जेवण झालं आहे, 9 वाजले आणि अचानक तुला गोड खाण्याची इच्छा झाली. मग त्यावेळेस तू लगेच गोड खायचं नाही, तिथे थोडा वेळ थांबायचा आणि विचार करायचा की खरंच मला भूक लागली का? बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला कधी टेन्शन असतं किंवा काही ताणतणाव असतो किंवा काहीतरी वेगळी भावना मनात असते किंवा थकलेला असतो. अशा वेळेस आपण जनरली 90 ते 80% भूक लागलेलीच नसते. म्हणजे क्रेविंगच्या मागे इमोशन असतो. एक्झॅक्टली. इथे इमोशनच ट्रिगर आहे. म्हणजे फॉर्म्युल्यातली पहिली गोष्ट मी तुला सांगितली ती ट्रिगर. म्हणजे तू इथं ओळखलं ट्रिगर काय आहे. आता ट्रिगरनंतर दुसरी स्टेज येते आपली ती पॉज. म्हणजे आपण समजा ट्रिगर आपण ओळखला का तिथे आपण काय करायचं? थांबायचं. किती वेळ थांबायचं? एक साधारण 5 ते 10 मिनटं थांबायचं. आता ह्या थांबण्यात काय होत असतं की ज्यावेळेस आपण थांबतो त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये क्रेविंग चालू असते, त्यावेळेस डोपामिन नावाचं औषध मेंदूमध्ये तयार होत असतं आणि ते हळूहळू वरती जात असतं आणि नंतर काही वेळाने खाली येत असतं. ज्यावेळेस ते वरती जात असतं, ज्यावेळेस ते टोकावर जातं, त्यावेळेस आपल्याला ती क्रेविंग खूप तीव्र होते आणि आपल्याला जास्त ते गोड खाण्याची इच्छा होते. मग आपण काय करतो? बऱ्याच वेळा त्याच वेळेला लोक चॉकलेट किंवा गोड खात असतात. पण आपण ह्या स्टेजला काय करायचं असतं की थोडा वेळ थांबायचं असतं आणि थांबून काय करायचं असतं की ज्यावेळेस आपण तिथं थांबतो त्यावेळेस हळूहळू ती डोपामिन औषधाची वेव खाली येते आणि मग जी आपली इच्छा आहे तिथे अर्धी बऱ्यापैकी आपण तिथे कमी होऊन जाते. आणि पॉज झाल्यानंतर काय करायचं असतं आपल्याला की रिप्लेस म्हणजे काय की आपण जर मेंदूला काहीच दिलंच नाही त्या इच्छा असताना तर मेंदू काही वेळानंतर बंड करू शकतो आणि आपण परत चॉकलेट खायला जाऊ शकतो. म्हणून त्यांनी मेंदूने बंड करू नये म्हणून आपल्याला तिथे रिप्लेस म्हणजे एखादी चांगली गोष्ट जी मेंदूला चांगली वाटेल ती करायची असते. मग ती कोणती? तर अशा वेळेस खोल श्वास घ्यायचा असतो किंवा एक ग्लासभर पाणी प्यायचं असतं किंवा कुठेतरी बाहेर चालायला जायचं असतं किंवा मित्रांना फोन करायचा असतो. मग अशा वेळेस काय होतं की मेंदूला काहीतरी दुसरी एक चांगली सवय मिळते आणि त्याच्यानंतर त्याला
शेवटी ही सवय मिळाल्यामुळे त्याला एक काहीतरी रिवॉर्ड भेटतो. त्या रिवॉर्डमुळे त्याला चांगलं वाटतं आणि मग मेंदू शांत होतो. आता ह्यावेळेस आपण जर रिप्लेस करायला अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे हेल्दी स्नॅक, हेल्दी प्रोटीन असलेला स्नॅक खाऊ शकतो. पण मग हेल्दी स्नॅक थोडासा बोरिंग असतो. हां, कारण की ह्या वेळेस ना मेंदू ट्रेनिंग फेजमध्ये असतो. कारण की त्याला ट्रेनिंग चालू असताना सुरुवातीला जर एखादं तुम्ही असं सबस्टिट्यूट दिला खायला तर त्याला बोरिंग वाटेल, त्याला ते फारसं गोड वाटणार नाही, कारण की तुम्ही अगोदर खूप गोड खाल्लेलं असतं. आणि मग हळूहळू जशी जशी ट्रेनिंग होते त्यावेळेस त्याला 10व्या दिवशी त्याच्यातला थोडासा तो बोर असलेला जो फिलिंग असतं त्या हेल्दी स्नॅकमधला तो कमी व्हायला लागतो. काही दिवसांनी किंवा 15-20 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी साधारण तो आपल्याला गोड वाटायला लागतो आणि तो पहिल्यापेक्षा आणि परत काही महिन्यानंतर तो पहिल्यापेक्षा खूप जास्त गोड वाटायला लागतो. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या ट्रेनिंग हळूहळू मेंदूला ट्रेनिंग देऊन ह्या हेल्दी स्नॅक्सची सवय लावू शकता. म्हणजे ते टेस्ट बदलत नाही तर आपला ब्रेन बदलतो. बरोबर. पण तसं बघायला गेलं तर इथे टेस्ट बड जे असतात आपल्या तोंडामधले ते बदलायला साधारण 10 ते 14 दिवस लागत असतात. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे रिवॉर्ड सर्किट असतं, म्हणजे आपल्याला काही केल्यानंतर त्याचा जो मिळणारा आनंद मिळण्यासाठी जे रिवॉर्ड सिस्टीम असते तीच बदलते. आणि ॲक्च्युली ही सिस्टीम बदलल्यामुळे काय होतं की तुम्हाला कधी कधी ज्या गोष्टीत आनंद वाटत नव्हता, म्हणजे तुम्ही कधी कधी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन करत होते किंवा मेडिटेशन करत होते, एक्सरसाइज करत होते, मग त्या गोष्टींमधून पण आनंद मिळायला लागतो. आणि ह्या बदलामुळे तुम्हाला तुमची जी काही दिवसानंतर वाटायला लागतं की मी आता काही गोड पहिल्यासारखं खात नाही आहे. आणि हळूहळू मग याच्यामुळे तुमचं डाएट बदलायला लागतं आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन पण बदलायला लागतं. डॉक्टर, हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक साखर कमी करण्यासाठी एखादं छोटं चॅलेंज द्याल का? हो, नक्कीच. एक छोटंसं चॅलेंज असं आहे की जे सगळे तुम्ही घरी करू शकता, ते म्हणजे की जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली आणि अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तर वही आणि पेन घ्यायचं आणि एक 5 प्रश्नांचे उत्तर लिहून काढायचे. पहिला प्रश्न काय की तुम्ही कुठे आहात आणि त्यावेळेला किती वाजलेले आहेत, तुम्हाला भूक लागलेली आहे की नाही, त्याच्यानंतर तुमच्या मनात काय इच्छा आहे. ठीक आहे, हे 4 प्रश्नांचे उत्तर लिहून काढायचे. आणि परत 10 मिनटानंतर तुम्ही अजून एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं, ते म्हणजे की मला आता खरंच भूक आहे का. तर ह्या 5 प्रश्नांमुळे तुम्हाला काय कळेल की तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये काय विचार चालले त्याचे ऑब्झर्वर बनाल. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनात काय विचार चालले याचे ऑब्झर्वर बनतात, त्यावेळेस तुमच्या सवयींचे तुम्ही मालक बनतात. आणि मग तुम्ही तुमच्या सवयी कंट्रोल करू शकतात.